लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामजीचं जीवन चरित्र, जीवनाचं कल्याण करणारं रामकथा, संसारात तापलेल्या जीवाला शांती प्रदान करून देणारी रामकथा, जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामकथा, जीवनात सुखांची गोळाबेरी दुःखाची वजाबाकी म्हणजे रामकथा, अशी ही पवित्र गोड अवीट श्रीरामकथा। या रामकथेचा आजचा हा क्रमशः चालत असलेला 5वा दिवस। कालपर्यंत आपण रावणाचा ठिकठिकाणी कसा धिक्कार करण्यात आला, रावणाचा कसा ठिकठिकाणी अपमान झाला, त्यामध्ये एक एक करत प्रसंग आपण विस्ताराने अशा पद्धतीने श्रीधर स्वामींच्या ग्रंथाच्या आधारे पाहिलेला आहे। पहिल्यांदा त्याचा अपमान कोणी केला? नंदी भगवंतांनी केला। नंदी भगवंतांनी त्याला श्राप दिला। दुसऱ्या वेळा त्याचा अपमान केला सहस्र अर्जुनाने। तिसऱ्यांदा त्याचा अपमान केला बळीराजाने आणि चौथ्या वेळा त्याचा अपमान केला वालीने, जो की अंगदाचा बाप आहे। अशा वालीने, सुग्रीवाचा जो भाऊ आहे, अशा वालीने त्या रावणाचा काय केला? अपमान केला, अपमान केला। असा रावणाचा अपमान केलेला रावण, अपमानित असलेला रावण, एकदा रावण पुसे विरंचिते, इथपर्यंत आपण काल कथा श्रवण केली। एकदा रावण ब्रह्मदेवाला पुसे म्हणजे विचारू लागला, आमचा अंत कोणाची नि हाते, सांगा म्हटले आमचा अंत कोणाच्या हाताने आहे, आम्ही कोणाच्या हाताने मरणार आहे? ते सत्य सांगावे आम्हा, ते स्नेह चित्त करून या, आमचं मरण कोणाच्या हाताने होणार आहे ते आम्हाला सत्य सांगा, खरं सांगा, आणि स्नेह चित्त करून या, चित्तामध्ये आमच्याबद्दल अंतकरणात प्रेम धरून सांगा। विधी म्हणे अजपाळ सुत, त्याचे नाम विख्यात दशरथ, त्यासी पुत्र होईल रघुनाथ, तुझा अंत त्या हाते। विधी म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणू लागले। ब्रह्मदेवाला बघा किती शब्द आले, चतुरानन ब्रह्मदेवा करता, विधी ब्रह्मदेवा करता, कमलनाभ कमळाच्या नाभीतून ज्याचा जन्म झाला, कमलोद्भव हा शब्द ब्रह्मदेवा करता, ब्रह्मदेव हा शब्द ब्रह्मदेवा करता, विधाता ब्रह्मदेवा करता, असे वेगवेगळे शब्द ब्रह्मदेवा करता आलेले आहेत। एकदा रावण पुसे विरंचिते, अमुचांत कवनाचे हाते, ते सत्य सांगावे आम्हा, ते स्नेह चित्त करून या, अंतकरणात आमच्याबद्दल प्रेम धरून, प्रीती धरून, माझा अंत कोणाच्या हाताने होणार आहे तुम्ही सांगा। त्यावेळेला विधी म्हणजे ब्रह्मदेव म्हणू लागले, विधी म्हणे अजपाळ सूत, अज 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 शब्दाचे दोन अर्थ होतात। अज म्हणजे बोकड, आणि इथे अज शब्दाचा अर्थ आहे जन्माला न आलेला, ज्याचा जन्म होत नाही असा दशरथाचा बाप, हेही एक तिसरा शब्द आहे। अज शब्दाचे 3 अर्थ, अज म्हणजे बोकड, अज शब्दाचा दुसरा अर्थ जन्माला न आलेला, आणि तिसरा अर्थ आहे दशरथ राजाचा बाप अज। मग अजपाळ शब्द आला म्हणजे मेंढी पाळ का, बोकडा पाळणारा? अजपाळ म्हणजे पाळ शब्दाचा अर्थ पालन करता, अज पालन कोण करत असतो? राजा पालन करत असतो की नाही? मग अज नावाने राज्य करणारा राज्यपाल अजपाळ, असा अजपाळ। त्याचे नामे विख्यात पुत्र दशरथ, त्याचा जो पुत्र आहे त्याचं नाव दशरथ आहे। म्हणजे दशरथाच्या वडिलांचं नाव काय? अज। त्यासी पुत्र होईल रघुनाथ, तुझा अंत त्या हाते, आणि त्या
अजाचा पुत्र असलेला राजा दशरथ, त्या दशरथाच्या पोटी रघुनाथाचा जन्म होईल आणि तो रघुनाथ तुझ्या अंताला कारणीभूत ठरेल, असं कोण कुणास म्हणालं? ब्रह्मदेवाने रावणाला सांगितलं. रावणे केला मग फोन, तरी मी दशरथाशी वधीन. बर, माझं मरण दशरथाच्या पुत्राच्या हातून आहे का, मी दशरथाचाच वध करील, असा पण केला. पण म्हणजे प्रतिज्ञा केली. कोणी? रावणाने. तो अजपाळ पुत्राचे लग्न मांडिले इकडे गजरेशी. गजरेशी मांडिले म्हणजे सोहळ्यामध्ये, आनंदामध्ये. अजपाळ पुत्राचे लग्न मांडिले. लग्नाचा सोहळा सुरू झाला. कोणाच्या लग्नाचा? दशरथ राजाच्या. तो नारद सांगे अजपाळा, जतन करी दशरथ कौशल्या. नारद सांगायला आले, हो माझ्या पप्पाने पेपर लीक केलाय, पेपर फोडलाय, सांगितलंय रावणाला कोणाच्या हातून तुमचं मरण होणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, दशरथ आणि कौशल्याला जतन करून ठेवा, जपून ठेवा. लग्न सोहळ्या माझी घाला घालील अकस्मात रावण. अकस्मात म्हणजे अचानक. रावण लग्न सोहळ्यामध्ये घाला घालू शकतो. लग्न सोहळा निर्विघ्नपणे तो पार पडू देणार नाही. लग्नामध्ये तो विघ्न आणू शकतो. कैसे सांगता कमलोद्भव सूत. आता बघा, नारदा करता शब्द आला. कमलोद्भव सूत, कमल उद्भव सूत. कमलापासून उद्भव जो जन्माला आलेला आहे त्याचा सूत म्हणजे पुत्र नारद. तो नारद रावणाला सांगू लागला, ऐसे सांगता कमलोद्भव सूत. तो नारद अजराजाला सांगू लागला. मग जहाज घेऊन समुद्रात लग्न आरंभिले ते महागजरे करून या. मग हे म्हणजे ठीक आहे, रावण विघ्न आणणार आहे ना, तो पृथ्वीवर विघ्न आणील, आपण जहाजातच लग्न लावू. मग जहाजात नवरदेव नवरी घेऊन निघालेत लग्न लावण्यासाठी. सागरा माझी होते लग्न. लग्न समुद्रात ठेवलं. तुमचे आमचे लग्न लॉन्सला होतात. दशरथ कौशल्याचं लग्न समुद्रात ठेवलं. रावणी ही गोष्ट ऐकून तव तो अष्टवर्गाचा दिन घातला घाला रात्रीत. बघा, रावणी ही गोष्ट ऐकून सागरात लग्न ठेवलं याची सुद्धा गुप्त खबर गुप्तहेराने रावणापर्यंत पोहोचवली. तुम्ही लग्नात विघ्न आणू शकता याची कल्पना अजाला मिळाल्यामुळं अजाने दशरथ कौशल्याचं लग्न कुठे ठेवलं? सागरामध्ये ठेवलेलं आहे. आणि मग आता ते लग्न एकदा निर्विघ्नपणे पार पडलं की त्यांच्या पोटी एका बालकाचा जन्म होईल, तो तुमचा घात करील. रावण म्हटला, असं मी होऊच देणार नाही. मग रावणी ही गोष्ट ऐकून रावणाने ही गोष्ट ऐकली. तो अष्टवर्गाचा दिन. अष्टवर्गाचा दिन म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि वर्ग. अष्टवर्गाचा दिन म्हणजे अष्टमीच्या दिवशी घातला घाला रात्रीत. रात्रीच्या वेळेला त्या जहाजावर त्याने घाला घातला, हल्ला बोल केला. जैसे अंतरिक्ष पक्षी येती तैसे राक्षस उड्या घेती. जसे आकाशातून पाखरं फिरतात ना, तशा पद्धतीने राक्षस आकाशातून उड्या घेऊ लागले. जहाज फोडून चूर्ण करीती गदा पर्वत घातेची. गदेच्या घाताने, पर्वताच्या घाताने त्यांनी जहाज पूर्ण चूर्ण करून टाकलं, मोडून टाकलं, विस्कळीत केलं. वराट सर्व बुडविले. लग्नाला जे बाराते आलेले होते सगळे बुडले. रावणे कौशल्याशी घेतले. रावणाने काय केलं? कौशल्य आपल्या हाती घेतली. जिचे स्वरूप न जाय वर्णिले तीच घातले पेटीत. जिचं स्वरूप वर्णन केल्या जाऊ शकत नाही अशी कौशल्या काय केली? पेटीत घातली. कोणी? रावणाने. पेटी लंकेशी नेता उचलून त्याने ती पेटी उचलली, लंकेला घेऊन जाऊ लागला. राक्षस बोलाविला एक मीन. एक मीन म्हणजे माशाच्या रूपातला, मीन म्हणजे मासा, माशाच्या रूपातला एक राक्षस बोलून घेतला. इकडे म्हणे, तू बाहेर आला सागरातून. तू मासा समुद्रातून बाहेर आला. बोला सेठ, काय आज्ञा? त्यासी रावण आज्ञापी. त्याला रावणाने आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? ही पेटी करावी जतन, कोणा न द्यावी मज वाचून. लंकेत प्रवेशला रावण ती वस्तू जतन मत्स्य करी. ही पेटी जतन कर, सांभाळून ठेव. जतन करणे म्हणजे सांभाळणे. या पेटीचं तू जतन कर, सांभाळून ठेव. ही पेटी मज वाचून कोणा न द्यावी. ही पेटी मला सोडून दुसरं कोणाला देऊ नको. तो लंकेत प्रवेशाला रावण ती वस्तू जतन मत्स्य करी. आणि मग ही वस्तू मत्स्याकडे रावणाने दिली होती.
रावण लंकेत आला आणि मत्स्य मात्र त्या पेटीचं काय करू लागला, जतन करू लागला, रक्षण करू लागला. समुद्राचे गहन बेटी जेथ न पडे कोणाची दृष्टी, समुद्राच्या गहन बेटावर, गहन तटावर, समुद्राच्या अशा बेट शब्दाचा अर्थ, आता नदी वाहते ना, चारही बाजूनी ज्याच्या पाणी आहे आणि मधोमध अशा पद्धतीची एखादी भूमी आहे जिला चारही बाजूनी वेष्टल्या गेलेले पाण्याने वेढल्या गेलेले, आणि त्या मधल्या भूमीला काय म्हणतात, बेट. त्या एकीकडनं कुठून तर जायला मार्ग राहतो. हे सिद्ध बेट, पूर्वी त्या सिद्ध बेटाच्या चारही बाजूनी पाणी होतं, दोन्ही बाजूनी पाणी वाहत होतं, जिकडं पाहिजे तिकडं पाणी दिसत होतं बेटाचं. आणि म्हणजे समुद्राचे गहन बेटी, समुद्रातील असलेल्या गहन बेटावर, जेथे न पडे कोणाची दृष्टी, जिथे कोणाची दृष्टी पडणार नाही अशा ठिकाणी, तेथे मत्स्य ठेवून पेटी गेला आपण स्वकार्या. माशाने तिथं पेटी ठेवली आणि गेला गांजा वाढायला आपल्या स्वतःच्या कामाला. काहीचा सोहळा काहीचे लग्न. आता कौशल्या कुठे, पेटीत. वराडी जे आलं होतं त्या ज्या जहाजात होतं त्या जहाजावरती मोठे मोठे पर्वत टाकून गदेचा प्रहार करून जहाज मोडून टाकलं होतं, वराडी सगळं पाण्यात बुडवलं होतं. आता लग्न कसं होईल, लग्न झालं नाही तर लेकरू होईल कसं, लेकरू झालंच नाही तर ते मला मारील कसं, म्हणजे मी काय होईल, आमर होईल. बापाची पेंड आहे का, इथं येथे नाही उरो आले अवतार, हे रते पामर जीव, किती मोठ्या मोठ्याला जावं लागतं बाबा. रावणाने इतका प्रयत्न केला तरी मरावं लागलं. प्रयत्न मरणासाठी असू नये, मरण एक दिवस येणारच आहे, प्रयत्न मरण गोड करण्यासाठी असावं. समुद्राचे गहन बेटी जेथे न पडे कोणाची दृष्टी, तेथे मत्स्य ठेवून पेटे गेला आपण स्वकार्या. त्या ठिकाणी काहीचा सोहळा काहीचे लग्न, लोक समग्र गेले बुडून, तरी दशरथ समुद्रातून उफाळला अवचिता. ते जे जहाज बुडवलं होतं ते बुडवलेल्या जहाजातून दशरथ कसा काय अचानक वर आला काय माहिती. अवचिता म्हणजे अचानक, उफाळला म्हणजे वर आला. ज्याचे पोटी येणार श्रीराम, दुर्गमतेची होय सुगम. तू म्हणाल हे तर कठीण काम आहे, समुद्रात बुडायला मनुष्य वर आला, कुणी बाकी वर आले ते कसं वर आले. अरे ज्याच्या पोटी श्रीराम येणार आहे, देवाने ज्याच्या पोटी येण्याची रचना रचून ठेवलेली आहे, त्याच्यासाठी सुगम काय दुर्गम काय. लोक दुर्गमतेची होय सुगम, जे कठीण आहे तेच त्याच्यासाठी सुगम होत असत. विष ते अमृत उत्तम, अपाय तोची उपाय. जे विष असतं तेच अमृत होतं देवाची कृपा झाली तर, पण जो अपाय असतो तोच उपाय होत असतो. तरी अंतरिक्ष चढे पांगुळ, देव जरी होय दयाळ. देव जर दयाळू असला, दया करणारा असला तर पांगुळ अंतरिक्ष चढे, पांगळा मनुष्य आकाशावर चढू शकतो. अंगणीच्या लता सकळ कल्पलता होती, त्या अंगणात असलेले हे जे झाड आहेत, लता वृक्ष वेली, ही एक एक वृक्ष वेली काय होईल, काय होईल, कल्पतरू होईल. कल्पतरू जर देवाने कृपा केली तर. अर्थात मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते, तो काही करू शकतो हे सांगायचंय. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, त्या परमेश्वरला काय अशक्य नाही. आणि ज्याला काही अशक्य नाही त्यालाच नारायण म्हणायचं, त्यालाच परमेश्वर म्हणायचं, त्यालाच जगन्नियंता म्हणायचं. ऐका, दशरथ पाहे समुद्रात, तो भंगले जहाज अकस्मात. दशरथ वर आला, इकडं तिकडं पाहू लागला, पण त्याने पाहिलं जहाज पूर्ण काय झालंय, बंगलेलं आहे, तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, मोडलेलं आहे. बंगले म्हणजे खराब झाले, मोडले, तुटले, फुटले. वाहत वाहत आले ते त्यावरी दशरथ बैसला, आणि ते भंगलेलं जहाज वाहत वाहत आलं. दशरथही त्याच्यावर पोत पोत गेला आणि त्या जहाजावर बसला. कोणत्या जहाजावर, तुटलेल्या जहाजावर. वायुवेगे जहाज गेले, त्याच बेटाशी येऊन लागले, आणि वायूच्या वेगात ते तुटलेलं जहाज वाहू लागलं, चालू लागलं. कुठे गेलं माहितीये ते, त्याच बेटात जाऊन लागलं. त्याच म्हणजे कोणत्या, ज्या बेटात त्या मत्स्यानी पेटी ठेवलेली होती, त्या पेटीत कौशल्य होती. दशरथ पेटी ते वेळेस सहज लिहिले उघडली. ते बेटात गेले आणि दशरथ इकडे तिकडे पाहू लागला, त्याला पेटी दिसली, भूक लागली असेल, वाटलं काही खायला काय, म्हणून पेटी उघडली. पेटी उघडल्याबरोबर तो आत कौशल्या निधान, पाहता वेदला नंदन. तो नारद अकस्मात येऊन उभा ठाके ते वेळी, त्या आत कौशल्या पाहिली, कौशल्या रूपी बाहुमल ठेवा पाहिला. निदान म्हणजे ठेवा, कौशल्या रूपी निदान ठेव त्या पेटीमध्ये पाहिली. पूर्वी लोक पेटीमध्ये धन ठेवायचे, ठेव ठेवायचे, तशा पेटीमध्ये त्यांना काय दिसली, कौशल्या रूपी ठेव दिसली.
तया पुंडलिके बहुबरे केले निधान आणले पंढरी, असा एक शब्द आहे, तिथे निधान शब्द आहे. माऊलीच्या मंदिरात दानपेटीवरती पूर्वी ओवी लिहिली होती, पातळीचे निदान दावी की रांजन परी व्हावे लागे लोचन पायाळूचे निदान ठेव. निदान शब्दाचा अर्थ तो आत कौशल्या निधान पाहता वेधला अजनंदन. कौशल्याला पाहिलं आणि अजनंदन वेधला. आजाचा पुत्र असलेला, आजाचा नंदन असलेला अजनंदन म्हणजे दशरथ वेधला, मोहित झाला. कोणाच्या रूपाला? कौशल्याच्या. तो नारद अकस्मात येऊन उभा टाके ते वेळी तेवढ्याच वेळेला नारद तिथं आले. कशासाठी? ऐका, कळल तुम्हाला. ज्यासी भूत भविष्य सर्व ज्ञान त्याने मुहूर्त वेळा पाहून तात्काळ दोघांशी लाविले लग्न. विधियुक्त विधिसुते. विधिसुते म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुलांनी विधियुक्त तात्काळ मुहूर्त पाहून, ज्याला भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान आहे त्याने मुहूर्त वेळ पाहून तात्काळ दोघांचे लग्न लावले. शुभमंगल सावधान. दोघांचं लग्न लागलं. ओहोर असे आशीर्वाद देत. ओहोर, ओहर शब्दाचा अर्थ उभयता, वधूवर. ओहर असे आशीर्वाद देत जो वैकुंठवासी रमाकांत तो तुमचे पोटी अवतरेल सत्य. भयभीत होऊ नका. तुम्ही दोघेही घाबरू नका. हे कौशल्या आहे दशरथा, घाबरू नको. जो रमेचा कांत आहे, रमा म्हणजे लक्ष्मी, तिचा जो नवरा आहे असा विष्णू, तो तुमच्या पोटी जन्म घेणार आहे. तो अवतरेल तुमचे पोटी सत्य. भयभीत होऊ नका. दोघे पेटीत बैसवून, आणि मग काय केलं? दोघांचं लग्न तर लावूनच दिलं. आणि हे दोघं काय केले? पेटीत बसवले. पेटीत वेगे आला ब्रह्मनंदन. आणि मग ब्रह्मनंदन इथं नारदा करता शब्द आला. विधिसूत नारदा करता शब्द आलेला आहे. आणि असा असलेला ब्रह्मनंदन धावतच गेला. वेगे आला. तो लंकेत दशवदन कमलासना प्रति सांगे. तो लंकेत दशवदन 10 डोक्याचा असलेला रावण, त्या रावणाजवळ कमलासनाप्रती म्हणजे तो लंकेत दशवदन, तो लंकेत 10 तोंडाचा असला रावण ब्रह्मदेवाला सांगू लागला, तू आजे भविष्य कथिले की अवघेचे असत्य झाले. तुझे भविष्य सांगितलं होतं की तुझं मरण कोणाच्या हातून होणार आहे? रामाच्या हातून होणार आहे. पण ते सगळं खोटं सांगितलं होतं. तू आमच्या लक्षात आलं. कसं काय? म्हणले जहाज फोडून सर्व लोक बुडविले. हिरोनी आणले कौशल्याशी. मी जहाज फोडलं, सगळे लोक बुडवले, कौशल्याला घेऊन आलो. मग बोले चतुरानन मघाच दोघाशी लाविले लग्न. कदा नटळे ब्रह्मवचन कल्पांती दशवक्त्रा. हे 10 तोंडाच्या रावणा, तुला काय वाटलं ब्रह्मवचन खोटं होईल? अरे तू कितीही प्रयत्न केले तरी मगाच दोघांचं लग्न लावूनच आलोय मी. आता पंक्तीत गुलाबजामुनची पंगत हाणून आलोय. लग्न लागलंय त्यांचं. लग्न लागलं म्हटलं की घाबरलं. मग बोले चतुरानन मगाच दोघाशी लाविले लग्न. कदा नटळे ब्रह्मवचन कल्पांती दशवक्त्रा. जे होणार आहे ते होणारच आहे. ऐका, जी गोष्ट घडणारी असते, जी देवाने ठरवली असते, यद्भावी तद्भावी. जे घडणार आहे ते घडणारच आहे. जे घडणार नाही ते घडणारच नाही. भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारी सारी टाके. ज्ञानेश्वरीतील मुखाई अर्जुनाच्या मुखात ज्ञानोबारांनी घातलेली आहे. जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्यात आपण कुठल्याही पद्धतीचा बदल करू शकत नाही. येरू म्हणे जर झाले लग्न तरी मी तुझं इच्छित देईन. ब्रह्मदेव म्हणले त्यांचं दोघांचं लग्न आताच झालंय. लग्न झालं हे शब्द ऐकले रावण म्हटलं हेंद्र आहे का? 4 डोके तुझे काय यमते झालेत? मी आता ते कौशल्याला हिरावून आणलंय, पेटीत घातलंय, दशरथाला बुडवलंय, कसं काय लग्न होईल? आता जातो मी पेटी घेऊन येतो. तुम्ही कसं माझं लग्न झालं? आणि जर झालं असेल तर तू म्हणशील ते देईल. हे माझं वचन आहे. कुणी दिलं वचन? कोणाला? ब्रह्मदेवाला. मी देईल हे माझं वचन आहे. तू मागशील ते देईल. मग पेटी आणविली मत्स्यापासून. सभेमध्ये रावण आहे. रावणाने काय केलं? मत्स्याला फोन केला. हा मत्स्य महाराज घेऊन या ती पेटी. पेटी घेऊन आले. मग पेटी आणविली मत्स्यापासून. सभेमध्ये रावण आहे. त्या माझी नवरी असे तत्वता. त्यामध्ये नवरी होती. ब्रह्मा म्हणे उघडी आता. ब्रह्मदेव म्हटले काय याच्यात कौशल्य आहे ना, उघडा पेटी. उघडली पेटी. तो पेटी उघडून पाहता ओहरे उभयता देखील
पेटी उघडून पाहिले की त्याच्यात नवरा बायको दोघं दिसले, मिया बीबी दोघे, राजा राणी दोघे. परम आश्चर्य करी रावण, म्हणे खरे झाले ब्रह्मवचन, तरी मी या दोघांशी वदीन, शस्त्र घेऊन सरसावला. आश्चर्य मनात करू लागलं, हे झालंच कसं? ब्रह्मदेवाचं वचन खरं झालं. हातात शस्त्र घेतलं, आता या दोघांनाही ठार करून टाकील. का? हे दोघं संपतील तर रामाचा जन्म होईल कसा? राम मला मारील कसा? रावण मरेल कसा? म्हणून मग हातात शस्त्र घेऊन सरसावला, म्हणजे पुढे झाला मारण्याकरता. कौशल्या झाली भयभीत, पतीचे वदन विलोकित, परी निर्भय वीर दशरथ, नाभी म्हणत कौशल्य ते. कौशल्या भयभीत झाली, पतीचे वदन पाहू लागली. वदन म्हणजे तोंड, मुख पाहू लागली. परंतु दशरथ राजे हे निर्भय होते, त्यांच्या चेहऱ्यावर कुठली भीती दिसत नव्हती. वीर होते, वीर. आणि असे वीर असले दशरथ कौशल्याला म्हणत होते, नाभी म्हणत कौशल्य ते, तू घाबरू नको. भी म्हणजे घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे, पाठीशी नाही, सोबत आहे, घाबरू नको. मी सूर्यवंशी महावीर, हे मशक कायद सकंदर. मी सूर्यवंशाचा महान वीर आहे, पराक्रमी राजा आहे. हे काय 10 तोंडाचं मच्छर, दशकंदर 10 खांद्याचं. हे मशक म्हणजे चिलट, मशक शब्दाचा अर्थ चिलट. याची दाही शिरे समग्र, खंडीन आता येतेची, याच्या 10च्या 10 मस्तक हातच छेदून टाक. असं कोण म्हणलं? दशरथ राजा. ही दोघे वधूवरे आता, मज देई लंका नाता. ऐका, दाई शिरे आता आता छेदून टाकील हे बोलल्यानंतर मग रावणाचा हात दरिता झाला विष्णुसूत. आता तो रावण दशरथ कौशल्याला मारायला शस्त्र घेऊन जाणार, तेवढ्यात हात वरच्यावर पकडला. कोणी? विष्णुसूत शब्द आला इथं ब्रह्मदेवा करता. ब्रह्मदेवाने वरच्यावर हात पकडला. का बरं? तुला मी आधीच म्हटलं होतं, जर पेटीत दोघं निघाल तर काय करशील? तुम्हाला म्हटलं होतं तू मागशील ते देईल. आता तुम्हाला वचन दिलं होतं ते वचन पूर्ण कर. मग रावणाचा हात धरिता झाला विष्णुसूत, म्हणे मज देई इच्छित, माग म्हणत दशवदन. मला तू म्हणलं होता, जर पेटीत दोघं निघाले, दोघांचं लग्न झालं असेल तर मी तू मागशील ते देईल, आणि आता मी तुझ्याकडे मागतोय, मला दे. दे म्हटल्यावरती रावण म्हटलं, माग, मी असाही शब्द दिलेला आहे, तू ब्राह्मण आहेस, ब्रह्मदेवाला मी शब्द दिलेला आहे की तू मागाल ते मी देणार आहे, मागा. तर त्यांनी मागून घेतलं. ही दोघी वधूवरे आता, मज देई लंका नाथा, हे लंकेच्या राजा, हे दोन्ही नवरा बायको मला देऊन टाक. मंदोदरी म्हणे तत्वता वचन असत्य न करावे. मंदोदरी म्हणली, बाबा आम्हाला दिलेला शब्द खोटा करायचा नसतो बरं का, देऊन टाका. देऊन टाकले. गेला तरी जावो प्राण, तरी असत्य न करावे वचन. प्राण गेला तरी चालेल, पण आपण बोललेला शब्द पूर्ण करायचा, तो असत्य करायचा नाही, खोटा होऊ द्यायचा नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. प्राण गेला तरी चालेल, वचन जाता कामा नाही. हा दुआ इथला नाहीये, पण प्राण गेला तरी चालेल, आपण दिलेला शब्द जाऊ नये याकरता हा प्रमाण म्हणून सांगितलं. बुद्धीचा गेला तरी जावो प्राण, परी असत्य न करावे वचन. यासी वदिता येथेची विघ्न उठेल दारुण आताची. आता जर तुम्ही यांचा वध केला तर इथंच काहीतरी विघ्न लगेच निर्माण होईल, त्यामुळे तुम्ही आता यांना सोडून द्या. बुद्धीचा प्रवर्तक भगवंत, बुद्धी देणारा कोण आहे? भगवंत आहे. ब्रह्मयासी म्हणे नेई त्वरित, ब्रह्मदेवाला सांगितलं, हेंद्र्या मायबाप मरतील माझे, ने लवकर. नेई त्वरित, त्याने पेटी उचलून अकस्मात अयोध्येशी आणली. ब्रह्मदेवाने पेटी उचलली, कुठं आणली? अयोध्येत आणली. अयोध्येत झाला जय जयकार, वेगे पातला शचीवर. अयोध्येत सगळीकडे जय जयकार झाला. दशरथ महाराज की, कौशल्या महाराणी की, जय जयकार सुरू झाला. अयोध्येत झाला जय जयकार, वेगे पातला शचीवर. तो जय जयकार ऐकून शचीचा नवरा, शचीवर म्हणजे इंद्र, सहस्रनयन म्हणजे इंद्र, देवराज म्हणजे इंद्र, किती शब्द आहेत. दशरथावरी दरी छत्र, इंद्र दशरथाच्या डोक्यावर छत्र धरू लागला. कर्तव्य विचित्र हरीचे, हरीची लीलाच विचित्र असते, वेगळी असते. दशरथ राज्य स्थापून विधी आणि सहस्रनयन, वेगे पावले स्वस्थान, आनंद मनी उचंबळे. दशरथ राजा राज्यावर स्थापन केला. विधी आणि सहस्रनयन म्हणजे ब्रह्मदेव आणि इंद्र वेगे म्हणजे अतिशय जलद गतीने आपल्या स्वस्थानावरती मनामध्ये आनंद व्यक्त करत आपल्या स्वस्थानी येऊन पोहोचले.
पुष्पके बैसोने जाता दशकंदर, एक देवश्री देखील सुंदर. एक दिवसाचा प्रसंग, पुष्पक विमानातून बसून जात असताना रावण खाली पाहत होता आणि त्याला एक सुंदर देवश्री दिसली, देवाची श्री दिसली, अप्सरा दिसली. तिचा बळेची धरीला कर, तिशी अविचार करू इच्छी, तिचा बळत हात धरला आणि तिच्यासोबत अविचार बुद्धीने वर्तन करू लागला, तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. तव ते आक्रंदत नितंबिनी, तव ती त्यावेळेला ती सुंदर असलेली, नितंबिनी म्हणजे सुंदर स्त्री, आक्रंद करू लागली, आरडाओरडा करू लागली. रावणे सोडली तिची क्षणी, ती ब्रह्मयापाशी जाऊन घराने सर्व सांगत. मग तिचा आरडाओरडा ऐकला, बाकीचे लोक रावणाला मारतील या भीतीने रावण पळाला, सोडून दिलं तिला. सोडून दिलेली ती सुंदर स्त्री नितंबिनी, ती देवश्री अप्सरा धावत ब्रह्मदेवाजवळ आली आणि ब्रह्मदेवाजवळ येऊन घराने सांगू लागली, रावणाशी शापी सत्यलोकवासी, परस्त्रीवर बलात्कार करीसी, तरी शतकंड्या निश्चयसी तुझे तनुचे होतील. जर रावणा तू परस्त्रीला बलात्कार तिच्यावरती करशील, परस्त्रीवरती अत्याचार करशील, त्याच वेळेला शतखंडे निश्चयसी तुझे तनुचे होतील, तुझ्या शरीराचे 100 तुकडे होतील. तनु म्हणजे शरीर, शतखंडे म्हणजे 100 तुकडे, आणि निश्चयाने होतील. जर तू एखाद्या स्त्रीच्या मनाविरहित जर तिच्यावर बलात्कार करशील तर तुझ्या शरीराचे 100 तुकडे होतील. म्हणून तर सीतामाईला तो लंकेत घेऊन गेला, पण सीतामाईच्या अंगाला स्पर्शही केला नाही. का? त्याला देवश्रीचा असलेला श्राप किंवा देवश्रीच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने दिलेला श्राप. जैसा सिंहाडात पडिला की महाव्याघ्र सापळ्यात सापडला, तैसा रावण बांधला शाप पाशे करोनिया. ज्या पद्धतीने आडात म्हणजे विहिरीत पडलेला सिंह जसा गुंतला जातो, की महाव्याघ्र सापळ्यात सापडाला, मोठा वाघ जसा जाळ्यात अडकला जातो, तसा रावण शापात अडकला गेला. शाप पाश, शाप हे जणू काही पाश आहे, बंधन आहे, त्या शाप रूपी बंधनात तो अडकला गेला. रावण पाप करी दारुण, गांजिले गाई ब्राह्मण, पृथ्वी आक्रांदली पूर्ण, गेली शरण ब्रह्मया. रावण पाप करू लागला, गाई ब्राह्मणाला गांजू लागला, पृथ्वी आक्रांदू लागली, आणि मग मात्र ती ब्रह्मदेवाला शरण गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाय तोय सांगत से, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता हे देवा. ब्रह्मदेवा, मला काही सृष्टीचा भार सहन होत नाही. गायीचे रूपे धरित्री, आक्रंदे विरंचीच्या द्वारी, प्रजा ऋषीगण त्या अवसरी शरण आले विधाता. गायीच्या रूपात धरित्री म्हणजे पृथ्वी, विरंचीच्या द्वारी म्हणजे ब्रह्मदेवाच्या, इथं विरंची सुद्धा शब्द ब्रह्मदेवाला आलाय. चतुरानंद शब्द ब्रह्मदेवा करता आलाय, कमलोद्भव शब्द ब्रह्मदेवा करता आलाय, विधी शब्द ब्रह्मदेवा करता आलाय, विधाता शब्द ब्रह्मदेवा करता आलाय. किती शब्द आहेत बघा. आक्रंदे विरंचीच्या द्वारी, प्रजा ऋषीगण त्या अवसरी शरण आले विधाता. या तिथं असली प्रजा ऋषी सगळे विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला शरण आले. विधी बाहेर आला ते क्षणी, तो समस्त सांगती घरानी. विधी घराच्या बाहेर आला, म्हटलं लयच गर्दी दिसायला लागली, काय झालं पाहावं म्हणून बाहेर आला. आणि बाहेर आल्याबरोबर त्यांनी लोक पाहिले की प्रत्येक जण आपापल्या घराने मांडायला आला. रावण यज्ञ टाकिले मरुनी, सत्कर्म अवनी चाले ना. रावण यज्ञ करू देत नाहीये, सत्कर्म करू देत नाही. अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तलावरती तो काय सत्कर्म चालू देत नाहीये. एक म्हणे माझी मखा, विघ्न करी नित्य ताटिका. एक म्हणजे माझ्या यज्ञामध्ये मखा म्हणजे यज्ञ, मग शब्दाचा अर्थ ध्यान प्रथम युग मख जय, द्वापर प्रभू परितोषित पूजे. आलंय का कधी ऐकण्यात? ध्यान प्रथम युग, पहिल्या युगात ध्यान श्रेष्ठ, मखवधी दुजे दुसऱ्या युगामध्ये यज्ञ श्रेष्ठ. मख म्हणजे यज्ञ. एक म्हणे माझी मखा, विघ्न करी नित्य ताटिका. एक म्हणे सुभाऊ मारीची देखा, क्रतू माझा विध्वंसती. एक जण म्हटला सुभाऊ मारीची आमचा यज्ञ विध्वंस, यज्ञाचा विध्वंस करतात. एक सांगती ऋषीश्वर, आमची कुटुंबे समग्र कुंभकर्णे ग्रासिली थोर, अनर्थ मांडीला विधाता. या हे ब्रह्मदेवा, आमचं अख्खं गावच्या गाव कुटुंबच्या कुटुंब या कुंभकर्णाने खाऊन टाकलं. ग्रासली म्हणजे खाऊन टाकले, ग्रहण केले.
त्रिदश आणि पुरंदर म्हणती बंदी पडले समग्र, कोणाशी नाटोपे दशकंदर, काय विचार करावा. त्रिदश शब्दाचा अर्थ होतो तिन्ही लोकातील असलेले देव, असे त्रिलोकातील देवता. आणि पुरंदर देवाचा राजा असला इंद्र. म्हणती बंदी पडले समग्र, कोणाशी नाटोपे दशकंदर, सगळे बंदी शाळेत पडलेत असं ब्रह्मदेवाला सांगू लागले. आणि कोणालाही आता रावण आटोपला जात नाहीये, न आटोपला जात नाही, आकळला जात नाही. आता काय विचार करावा, काय केलं पाहिजे सांगा. मग देव प्रजा ऋषीगण, मुख्य परमेष्ठी विष्णुनंदन. मग देव प्रजा ऋषींचा समुदाय आणि मुख्य मुख्य असलेला ब्रह्मदेव जो की विष्णूचा नंदन आहे. विष्णुनंदन शब्द ब्रह्मदेवासाठी आला. क्षीरसागराशी येऊन अपार स्तवन मांडिले. ते क्षीरसागरात आले आणि क्षीरसागरात येऊन देवाचं स्तवन करू लागले. शेषशयन नारायण, कोटी सूर्याची प्रभापूर्ण, 60 सहस्र योजन, शेष तल्पक शुभ्रतो. सरळ सरळ हे शेषेने असलेला नारायणा, कोटी सूर्याची प्रभा तेज असलेला तू, 60 सहस्र योजन इतक्या अंतरापर्यंत तुझा जो शेष पलंग बनून राहिलेला आहे, शुभ्र अशा पद्धतीचा दिसणारा तू, लक्षार्ध योजने प्रमाण वरी पौडला श्री भगवान. लक्षार्ध योजनापर्यंतच असला हा विस्तीर्ण समुद्र, अर्धलक्ष पर्यंतच योजन, अर्धलक्ष योजन एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये पहुडलेला म्हणजे झोपलेला परमेश्वर. पहुडणं म्हणजे झोपणं. तो सच्चिदानंद रमारमण अलंकारे म्हणजे तो सच्चित आनंद स्वरूप रमेचा रमण. रमारमण म्हणजे विष्णू, रमारमण म्हणजे लक्ष्मीचा पती, रमा म्हणजे लक्ष्मी. अलंकारे मंडित, तो अलंकाराने भरगत अशा पद्धतीने त्याच्या घरात अलंकार होते, तो अलंकाराने शोभून दिसत होता. नाही 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 नाही, अलंकार त्याच्यामुळे शोभून दिसत होते. जे अनंत शक्तीची स्वामिनी, कमला विलसत चरणी, तिच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मांड विस्तरले. जी अनंत शक्तीची स्वामिनी आहे अशी कमला म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या चरणी विलास करते राहते, जिच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मांड हे विस्तरले. जिच्या इच्छेने या सगळ्या ब्रह्मांडाचा विस्तार होतो. 1 लक्ष योजने दैदिप्य विराजमान मध्यमंडप, तेथीचे तेज पाहता मार्तंड शेषलोपती. 1 लक्ष योजनापर्यंत दैदिप्य अशा पद्धतीचा मंडप समुद्रामध्ये तयार केला होता. आणि त्यातलं तेज पाहता शशी आणि मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य, पसायदानात तो शब्द आला. चंद्रमा जे आलांचन, मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य. असा सूर्य आणि चंद्राचे सुद्धा तेज त्याच्या पुढे कमी पडतो, असं दैदिप्यमान मंडप उभारलेला होता. गरुड पाचूचे जो ते स्वयंभ, वरी हिऱ्याचे विशाल स्तंभ, मणिकाची उताळी सुप्रभ, खाली तोळंबे हरियांची, सुवर्णाचे तुळवटे प्रचंड, आरक्त रत्नाचे पसरले दांडे, वरी किल्ल्याच्या जळकतीने वाडे. गरुड पाचूचिया साजिऱ्या, असो पहिले तरी देव सकाळी उभे टाकले बद्धांजळी. म्हणती पूर्ण ब्रह्म वनमाळी भक्त पाळका सर्वेशा, जय जय अनंत ब्रह्मांड नायका, वेदवंद्या वेदपाळका, विश्वंभरा विश्वव्यापका, विश्वरक्षका जगद्गुरु, पुराण पुरुषा परात्परा, पंकजलोचना पयोब्दी विहारा, परमात्मया परमोदरा, भुवन सुंदरा भवहृदया, कर्म मोचका करुणाकरा, कैवल्यदायका कमळावरा, कर्मातीता कैटभ संवारा. कैटभ नावाच्या दैत्याचा नाश केलेला. कनक वसना करुणाब्दी, जय जय सकळ देव पाळका, जय जय सकळ चित्त चाळका, निर्विकारा निरुपाधिका निर्गुणा निश्चळा निसंगा, केशवा हरी मुरमर्दना. या देवाने, याला मुरारी म्हणतात, त्यांनी मूर नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे. मूरमर्दना. रमा वल्लभ मधुसूदना, सकल दुरिता कानन दहना, तमनाशना प्रताप सूर्या, प्रलय समुद्री तू जनार्दन, विशाल मिन रूप धरून महादैत्य विदारून वेदोद्धारत्वा केला. आता बघा, सांगितलं देवाची एवढ्यामध्ये स्तुती केली आणि स्तुती करून सांगितलं देवा ज्या वेळेला प्रलय काळाच्या वेळी, प्रलय समुद्री तू जनार्दन, विशाल मिन रूप धरून, प्रलय काळाच्या वेळी मोठं मिनाचं रूप धारण करून, महादैत्य विदारण करून तुम्ही वेदोद्धारत्वा केला, वेदाचा उद्धार तुम्ही केला. परम विशाल मंद्राचल, भेदीत चालला पाताळ. समुद्र मंथनाच्या वेळी मंद्राचल पर्वत आणला होता. मंथन करत असताना मंद्राचल पर्वताला रवी म्हणून उपयोग त्याचा केला होता. आणि तो मंद्राचल पर्वत पाताळ भेदीत चालला होता. त्यावेळेला देवाने कुर्मरूप धारण केलं आणि स्वतःच्या पाठीवर तो पर्वत झेलला. तू कुर्मरूप धरून घननीळ पृष्ठी खालती दिदली, हिरण्याक्ष दैत्य सबळ, काखेशी घेऊन जाता भूमंडळ. हिरण्याक्ष
हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोघं भाऊ. इथे हिरण्याक्षाचं नाव आलं. हिरण्याक्ष दैत्य सबळ बलवान असला दैत्य, काखेच घेऊन जाता भूमंडळ. ते काखेत भूमंडळ म्हणजे पूर्ण पृथ्वी ठेवून वराह वेशेतू तमान्य दानव सकळ दिले. घेऊन जात असताना देवाने वराहाचं रूप धारण केला आणि त्याचा नाश केला. दानव बालक प्रल्हाद, त्यास तुझा अखंड छंद. दानवाचा बालक असलेला प्रल्हाद, त्याला तुझा नित्य छंद आहे. मग करून या स्तंभ भेद प्रगटला नरहरी. मग त्याच्यासाठी तू खांबातून प्रगट झाला. प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रीपासून जळा. प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता हकेसरचे उडीन घालून या स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचून. इंद्रियाचे कैवारे बळी, इंद्राचे कैवारे बळी. तुवा घातला पाताळी, त्याचे द्वारी तू वनमाळी द्वारपाळ अद्यापी. एकदा तू वामनाचं रूप धारण केलं, इंद्राचा कैवार घेऊन बळीच्या दारात द्वारपाळ झाला. नसता सेनारथ सेवक हर्षधरी हर्षधर तू भृगुकुल तिलक. तीन सप्तके उर्वी निशंक निक्षत्रिय केली हरित्वा. म्हणजे बघा देवा, एकदा तुम्ही तुमच्या सेना नाही, रथ नाही, सेवक नाही, काहीच नाही, फक्त हातात फरज धारण केला. भृगुकुल तिलक तुम्ही झाले. भृगुकुल तिलक म्हणजे परशुराम. भृगुपती गय वन हे तप हे तू. तुलसी रामायणात भृगुकुल तिलक नाव आले, भृगुपती नाव आले. असा असला भृगुकुल तिलक म्हणजे भृगुवंशभूषण, भृगुवंशाचं नाव पुढे काढणारा परशुराम. तर परशुराम तुम्हीच प्रगट झाले. आणि 3 सप्तके उर्वी निशंक निक्षत्रिय केली हरी. उर्वी, तिथे अवनी शब्द आला पृथ्वीसाठी, इथे उर्वी शब्द आला. उर्वी म्हणजे धरत्री, जमीन, उर्वी, पृथ्वी, भूमंडळ, भूगोल हे सगळे एकच अर्थ. तर निक्षत्रिय पूर्ती केली किती वेळा? 3 सप्तके. 3 सप्तके म्हणजे 1 सप्तक म्हणजे 7, 2 सप्तक म्हणजे 14 आणि 3 सप्तक म्हणजे अरे 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक असं 3 सप्तके उर्वी निशंक निक्षत्रिय केली हरी. 21 वेळा तुम्ही परशुरामाचा रूप घेऊन पृथ्वी पूर्ण निक्षत्रिय केली. आता रावण कुंभकर्ण असुर ही त्रिभुवनी पिढिले समग्र. भक्त कैवारी तू सर्वेश्वर रक्ष सत्वर दासा ते. आता रावण कुंभकर्ण हे असुर यांनी त्रिभुवनाला पिडलेलं आहे, त्रास दिलेला आहे. त्यामुळे आता तू भक्त कैवारी असला परमेश्वर, तू आता या सगळ्यांचं रक्षण कर, यांचा नाश कर. तो क्षीरसागराहून अद्भुत ध्वनी उठली अकस्मात. रवी कुळी राजा दशरथ अवतार तेथे घेतो मी. क्षीरसागरातून आवाज आला, तुम्ही काळजी करू नका, मी रवी कुळात म्हणजे सूर्य कुळात राजा दशरथाच्या पोटी जन्म घेतो. शेष होईल लक्ष्मण, माझा शेष हा लक्ष्मण होईल. भरत होईल पांचजन्य, माझ्या हातात असला जो शंख आहे, बरोबर, तो कोण होईल? भरत होईल. भरत. सुदर्शन तोची शत्रुघ्न, माझ्या हातात जे सुदर्शन चक्र आहे ते शत्रुघ्न होईल. अवतार पूर्ण हे माझे. जनक राजा मिथिलापुरी, कमला जाईल त्याच्या उदरी. मिथिला नगरीमध्ये जो जनक राजा राहतो त्याच्या पोटी माझी कमला म्हणजे माझी लक्ष्मी त्याच्या पोटी जन्म घेईल. तुम्ही देव एकसरी वानर रूपे अवतारा. तुम्ही देवता लोक काय करा, वानराचं रूप घ्या. आणि तेवढ्यामध्ये तिथे एक बाबा होता, तो म्हटला, हो हे सगळे वानर हो द्या, मी मोठा वानर होतो. कोण? महादेव. शिव तो होईल हनुमंत, ब्रह्मा तो वृक्ष जांबुवंत. शिव हनुमंत आहेत. हनुमंत कोणाचा अवतार? शिवाचा. ब्रह्मदेव, ब्रह्म तो होईल वृक्ष जांबुवंत. ब्रह्मदेवाने जांबुवंताचा अवतार धारण केला. धन्वंतरी तो सुशन सत्य. धन्वंतरीने कोणाचा अवतार धारण केला? सुशन वैद्याचा. आता तुम्ही पाहिलं असेल, दवाखान्यात गेल्यानंतर एक मूर्ती असते डॉक्टरच्या पाठीमाग, ती धन्वंतरीची मूर्ती. अंगरापती तो अंगद जाणे जय. अंगरापती जो आहे देवतांचा जो गुरु आहे, तो कोण होईल? अंगद होईल. आदिती आणि कश्यप याची कौशल्य आणि दशरथ भूप. आदिती होईल कौशल्या आणि कश्यप ऋषी होतील दशरथ. तेथे अवतरेल चित स्वरूप आत्माराम रघुवीर आणि मी त्या ठिकाणी जन्म घेईल. सुग्रीव तो जाणे जे मित्र. सुग्रीव जो आहे सूर्य सुग्रीवाचं रूप धारण करील. नळ तो अनळ, जो नळ आहे तो नळाचं रूप अग्नी धारण करील. नीळ तो अनिल अवतार. अनिल म्हणजे वायू, अनिल म्हणजे वायू.
वायू कोणाचा अवतार धारण करील? निळाचा. आणि अग्नी कोणाचा अवतार धारण करील? नळाचा. यम त्वचे ऋषभ पै, यम ऋषभ होईल. ऐसे आज्ञा होता समस्त देव जय जय कार्य गरजत, आनंद न माया अंबरात गेले त्वरित स्वस्थाना. सगळ्यांनी जय जयकार केला आणि आपापल्या स्वस्थानावर निघून गेले, कारण 8:45 वाजायला 3च मिनिटं बाकी राहिले होते. श्रीराम कथा तिरसाळ, हेचे मानस सरोवर निर्मळ, तुम्ही चतुर श्रोते मराळ, बैसा सकळ एक पंक्ती. तुम्ही या मानस सरोवरातील जणू चतुर अशा पद्धतीचे हत्ती आहात, याच्यात विलास करणारे आहात. ही रामकथा जणू काही एक सरोवर आहे, मानस सरोवर आहे. श्रीराम कथा करता श्रवण, होय पापाचे सर्व खंडन. जो श्रीराम कथा ऐकतो त्याचे सगळे पाप नाहीसे होतात. चिंतेले मनोरथ होती पूर्ण, भक्ती करून या वाचिता. भक्तीपूर्वक जो रामकथा ऐकतो आणि वाचतो, त्याच्या मनात त्यांनी ज्या गोष्टीचं चिंतन केलं ती गोष्ट पूर्ण होते. श्रोतयासी पडता विघ्न, श्रीराम निवारता सोय आपण. श्रोत्याला विघ्न पडलं तर रामप्रभू स्वतः त्या विघ्नाचं निवारण करतात. सर्व काळ रामचरणी लीन, आस्था भाऊबंधन चुकेलं. सदैव जर रामाच्या चरणी लीन झालं तर भाऊबंधनातून आपली सुटका होते. ब्रह्मानंद आत्मया रामा, भक्त काम कल्पद्रुमा, श्रीधर वरदा पूर्ण ब्रह्मा, अक्षय अनामा अभंगा. परमेश्वराला वेगवेगळ्या उपमा दिल्यात. जो ब्रह्मानंद आहे, जो आत्मया राम, प्रत्येकाच्या आत्म्यात राहणार राम आहे. जो भक्त काम कल्पद्रुम, भक्ताची इच्छा पूर्ण करणारा कल्पद्रू आहे. श्रीधर वरदा, श्रीधर स्वामीला कविता तयार करण्याकरता, काव्य तयार करण्याकरता बुद्धी देणारा जो आहे. पूर्ण ब्रह्म असलेला अक्षय, ज्याचा कधी क्षय होत नाही. अनाम, ज्याला काही नाव नाही. अभंगा, ज्याचा कधी जो कधी भंग पावत नाही, असा हा परमेश्वर. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिक नाटकाधार, सदा परिस्वत भक्त चतुर, द्वितीयाध्याय गोढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. या ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्याय 234 क्रमांकाचे ओळ आहे. अध्याय दुसरा समाप्त झाला. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर. हा राम विजय ग्रंथ अतिशय सुंदर आहे. हा ग्रंथ कोणाच्या आधारे लिहिला? संमत म्हणजे यांच्या मताला अनुसरून. कोणाच्या? वाल्मिकी नाटक आधार. वाल्मिकाने जे नाटक लिहून ठेवलं, वाल्मिकाने नाटक कशाला म्हणतात? जे आधी लिहिल्या जातं नंतर घडतं त्याला म्हणतात नाटक, आणि जे आधी घडतं नंतर लिहिल्या जातं त्याला म्हणतात इतिहास. आधी वाल्मिकाने लिहिलं, देव तसे वागले म्हणून नाटक. लक्षात. म्हणून वाल्मिक नाटक आधार, त्या नाटकाचा आधार घेत मी हे रामविजय ग्रंथ लिहित आहे. सदा परिस्वत भक्त चतुर, जे चतुर भक्त आहेत त्यांनी नित्य नित्य हा ग्रंथ श्रवण करावा. अशा पद्धतीने द्वितीय अध्याय गोड हा, अशा पद्धतीने हा जो दुसरा अध्याय हा अतिशय गोड आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु हा गोड अध्याय आपण राम प्रभूच्या चरणावरती समर्पित करू. ऐका, या राम विजय ग्रंथाच्या आधारे आपल्या परमेश्वराच्या चरणी, भगवान श्री रामचंद्रांच्या चरणी 40 फुलांची माळा व्हायची. किती? पहिला अध्याय म्हणजे 1 फुल, आता हा दुसरा अध्याय म्हणजे 2 फुल, असे अजून 38 फुलं आपल्या प्रभूच्या चरणावर व्हायचे. त्याकरता तुम्ही सर्व या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आपला रामविजय ग्रंथावरती दररोज क्रमशः चिंतन चालू असतं. या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आवडल्यास किंवा काही त्रुटी जाणत असल्यास त्याच्यावर कमेंट करा आणि इतरांना उपयोगी पडेल म्हणून शेअर करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उमापति महादेव, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.